आता आपण आलेलो आहोत धारी देवीच्या इथे. तर हे मंदिर आपल्याला पाण्याच्या वरती असं बांधलेलं आहे. तर बघूयात कसं आहे. आता आम्ही चाललेलो तर आम्ही आता थोडंसं चालत जावं लागणार आहे, कारण की आमची पार्किंगची गाडी मागं थांबते. त्यामुळे आता आम्ही चालत चाललेलो आहे. तर लेट्स गो. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला इथलं बाजूचा पण परिसर दाखवते. तर फ्रेंड्स, मंदिरात फोन अलाउड नव्हता, त्यामुळे आम्ही तुम्हाला दर्शन नाही दिलं. फोन अलाउड नव्हता त्यामुळे हे सगळं झाले. मला तुम्ही दर्शन करायला देते थोडं. हे नदीचं पूर्ण हे आणि हे मंदिर आहे. नदीत पाण्याच्या वरती हे मंदिर आहे. हे बघा असं, आणि इथे एक पूल आहे गाड्यांचा. इथून येणारे लोक जात आहेत. मी दाखवते तुम्हाला सगळं. तर फ्रेंड्स, इथली दगडं बघा कसली हे आहे, म्हणजे एकदम वेगळी आहेत. एकदम वेगळी अशी गोलसर दगडं घेतली. आणि मी एक जाताना एक दगड तर घेणार आहे, आणि मी त्याच्यावर माझं काय ना काहीतरी आर्ट टाईप करेन. तर हे बघा, इथे समोर जर डार्कमध्ये दिसतंय ना, व्हाईटिश कलरमध्ये, तर इथे एक वाळूचं बेट आहे. जसं की आयलँड कसं असतं बाहेर देशातलं, तसं हे दिसतंय सेम. हे बघा कसं भारी दिसतंय ती. आणि ते समोरचं डोंगराचं हे बघा मंदिर समोर दिसतंय, पण इथूनच नाही जाऊ शकत आपण. तर इथं आमची मम्मी आणि ते सगळे मागे थांबले, त्यामुळे आम्ही हे करतोय, वेट करते त्यांचा. आता इथं मध्ये बिल्डिंग आहे, त्यामुळे तो दिसणार नाही नीट. तुम्ही इथे मंदिराच्या इथे एक पूल होता, खूप छान असं पूल आहे. इथे सगळं जातं आणि प्लस खूप छान असं पूल आहे. आणि शौर्याला काहीतरी झालं तर रडायला लागलं पूर्ण. त्यामुळं मी मंदिराचं तुम्हाला सगळं दाखवणार आहे. ते बघा, इथे एक अजून भैरवनाथाचं एक मंदिर आहे. ज्वेलरीचं एक आहे इथे. तर फ्रेंड्स, आता आपण मंदिराच्या खूप असं जवळ पोचलो. एक पूल आहे, खूप सुंदर असं दिसतं, छान असं दिसतं हा पूल. जर तुम्ही ते आलात ना, तर धारी देवीचं दर्शन नक्की करा. धारी देवी, बद्रीनाथ, केदारनाथ हे नक्कीच करायचं. तर इथे खूप सारे असे थॉट्स पण लिहिलेले, ते मी दाखवून तुम्हाला नंतर. ते फ्रेंड्स, इथे लोक असे नदीमध्ये असं आंघोळ करायला आलेले. खूप असं काही काही आहे ते बघण्यासारखं आहे. आणि मी इथून काय शिकले ते पण मी तुम्हाला नक्की सांगितलं. हिस्ट्री सगळं सांगणारच आहे मी तुम्हाला. खूप छान दिसते इथून. तुम्हाला सगळं दाखवणार काही माझे थॉट्स पण त्याच्या तिन्ही भाषेत होते. संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेत होते. ते पण मी तुम्हाला दाखवेन.